झालं ना काकू, हेमा काकू, झालं ना. आई येऊन राहिली. आई चल व. तुम्ही इथं उभे नाही हो, आणि मी तिथं 8 वाजल्यापासून उभी आहे, वाट पाहून राहिली तुमची. एकीचाही पत्ता नाही. इथं काय करून राहिलो? हेमा बाई, इथं काय करून राहिलो तुम्ही? सांग, मी तिथंच उभी आहे, तुमची वाट पाहून राहिली. का जायला लागते की नाही आज वावरात? तुम्ही माई येते की नाही? आवाज द्या तिले. आली बापा, आली, चला. नाही बी काय होय बापा, तुम्हाला रोज सांगा लागते का व टाइमावर निघत जाय म्हणून? एकीच्या घरी आता मला काय बाला जायला लागते का व? लग्न आहे का माझ्या घरचं? वरात घेऊन चालली का मी? साऱ्याच्या घरी जातो आता बालासाठी. एकीचा पत्ता नाही तिथं. हे 8 वाजता आली, मी त्याच्या पहिल्यापासून तिथं उभी होती. वाटच बघून राहिली, एकीचा पत्ता नाही. या साऱ्याच्या घरोघरी फिरायला लागते का तुम्हाला? नाही नाही व, चल ना, तिथं आल्या असतील ना. इंदिरा नाही आली काय? इंदिरा, शांता, गंगा आल्या नाही का ते अजून? दिसून राहिले का हो तुले? इथे दिसून राहिले का कोणी? कोणी नाही आलं अजून. आता जे आले असतील तेलेच घेऊन जातं. नाही बाकीचे जा म्हणा घरी जाता. नाही नाही तर काय बापा, जरा 5 मिनिटं पहिले निघाला का ते? 5 मिनिटं पहिले निघा घरातून. नाही सांग आता, आजच उशीर झाला हो. बिचारे पायटी एवढी थंडी होती हो. आज जरासं झाला उशीर. चल ना आता इथं काय उभे राहून राहिले. चलो घेऊ बाई, थैली घेऊ आपली. चल पाहतो आता तिथं कोणी आलं असेल तर, नाही तर आपणच चाललो जाऊ, येतील मागून. का टोपलं गिपलं नाही घेतलं काय? टोपलं घ्या ना. भाजी काय खुळ्यात टोपलं नाही पाहिजे काय? टोपलं आहे त्याच्याजवळ. त्यानं सांगितलं होतं टोपली गिपली नका आणू म्हणे, तसंच या म्हणे. मला काय माहिती. चलो चलो निघवा. नाही तुम्ही काय करून राहिले हो इथं? ते सारा जण तिथे थांबले ना, वाट पाहून राहिले ना. घरी जाऊ का म्हणते, वापस जायला लागत का म्हणते वावरात? नाही बाई सांग हो. कैसे आले होते? मी 8 वाजल्यापासून वाट पाहून राहिलो, 8:30 वाजले आता. म्हणते की जायला लागत का म्हणते. कोण कोण आलो? सारे झाले काय? सारे झाले ना, सारे थांबले तिथं. चलो चल बाबा. जाना हो जाना, टोपले गिपले घेऊन ये ना आपापले. का हे कुठे व? गंगा कुठे? इंदिरा कुठे? गंगा, इंदिरा, मंजू कुठे व? ते येऊन राहिले का तिकडे? बोरी खाली गेल्या होत्या त्या. बोरं दिसले तेले, आणतो म्हणे जराशे. पाय आता पाय आहे ना. पहिले अर्धा घंटा घरातून उशीर झाला आपल्याला. नाही काही वाटते की नाही बापा? खरंच ना बापा, मजुराचं लयच भल्लं, म्हणजे असं इतकं मुश्किल झालं मजुराचं. निरा मी कानकोंडी होतं त्याच्यासमोर. आता ते भाऊ आले तर मला म्हणतील का अजून काम सुरूच नाही? एक टोपलं नाही भरलं ना आपलं. एक टोपलं नाही भरलं. ह्या पाय बोरीच्या झाडाखाली गेल्या म्हणते. नाही दे ना, आणू जाऊ आपल्यासाठी. आण बरं टोपलं. दोघे दोघे टाकू एका टोपल्यात, भरलं की तिकडे नेऊन टाकू. आणू जाय बरं. ते आवाज दे बापा. चला म्हणा, नसन काम करायचं जा म्हणा घरी वापस. देतो बापा तेले आवाज, देतो टोपलं आणतो. गाव झाले काय व? गंगा, पुष्पा, बोरं गिरं तोडून झाले? झाले असतील तर घ्या मग आता. पाट्या उचला आपल्या आपल्या. लागा आपल्या कामाला आता. हरभरा खुडाले आलो ना आपण. नाही हो? घ्या हो, चला आपली आपली पाठ घ्या आता, काम सुरू करावं. पुष्पा घे पाठ घे बापा आपले. हे घे पाठी घे. चलो चला घ्या हो, पाठी घ्या आपल्या आपल्या. कामाला लागा आता. आणि बरोबर खुड जावं पाहिजे जरासं. नाही सांग बापा, आता आम्हाला खुडता येत का? भाजी खुडता येत का आम्हाला? किती दिवस झाले? 8 दिवस झाले ना, भाजी खुडायचं काम सुरू आहे. म्हणून सांगून राहिली ना, म्हणून सांगून राहिली. माझे लक्ष असते, साऱ्याकडे लक्ष असते माझे, कोण कसं खुडून राहिलं म्हणून. म्हणून खुडावं, बरोबर खुडा. आपला वावर समजून काम करा बापा. कमला बाई चल ना, आपण दोघी जणी घेऊ ना. चल ना बापा. तेव्हा सांग काय, तेव्हा सांगे तुम्ही का शांत? मग आपण आता पाहिजे पिशी लावली आपण 200 रुपयाची करिश्माजवळ. तर ते तर म्हणते की जरा काम पडलं तर देणार नाही म्हणते पैसे वापस. का मग कसं? नाही मग बरोबर आहे ना तिचं. बरोबर नाही का सांगा बरं? आता साडीची पिशी होय. मग तिला तिच्याजवळ पैसे असले तर मग ते माल आणते. माल नेणार का? मग आपले पैसे कुठून देऊ वापस? तिनं पहिले सांगितलं, जे सांगायचं तिनं बरोबर पहिले सांगितलं. ज्याला लावायचे बी त्याला लावा. तर पैसे कसे देऊ वापस सांगा बरं तुम्ही? तिच्याजवळ तुम्ही पैसे जमा करा आणि मग म्हणाल पैसे पाहिजे, तर मग ते पैसे काय देईन वापस? तिला सांगितलं ना की पैसे नाही देणार, साडी देईन. दुसरी काय अजून ते चादरी आणतो म्हणते. परकर गिरकर आणि टावेला गेला तर मग त्यातलं ते घ्या, जे पाहिजे तसं घ्या ना. असं काही नाही की साडीच घ्या लागते म्हणून. नाही हो, तिने सांगितलं मला त्या दिवशी असं असं आहे म्हणे, लावता काय म्हणे. काय आहे हो, कसं आहे हो? काही नाही, 200 रुपये महिना भरायचा करिश्माच्या जवळ या महिन्यापासून. आणि मग तुम्हाला जर काही पाहिजे असेल साडी गिडी तर मग तिच्याकडून 200 रुपये 12 महिने भरायला लागते. 12 महिन्याचे होते 2400 रुपये. तर मग त्या 2400 रुपयात तुम्ही तिच्याकडून काही घेऊ शकता. आजही घेऊ शकता, उद्याही घेऊ शकता, ज्या वक्ती वाटेल त्या वक्ती घेऊ शकता. फक्त 12 महिन्याच्या अंदर पैसे भरायचे पुरे. दर महिन्याला तिला 200 रुपये नेऊन द्यायचे. असं अशी विषय होते. असं 200 रुपये जमा करायचे. मग पाहिजे त्या वक्ती आपण तिच्याकडून मग समजा साडी गिडी असं घेऊ शकतो नाही. अशीच आहे, फक्त 200 रुपये बरोबर महिन्याच्या महिन्यात त्या तारखेला तिच्याजवळ पाहिजे म्हणे. ते म्हणे असं उधारीसारखं नाही पाहिजे म्हणे, आज देतो उद्या देतो. बरोबर भिशीसारखं आपण जसं भिशीचे पैसे जमा करतो तसं तिच्याजवळ पैसे नेऊन द्यायचे. का नानी लावत नाही का? लाव ना मग. तू
त्यापेक्षा करिश्मा जवळच्या साड्या चांगल्या आहे. आणि तुला पाहिजे तशा तिला सांग ना, ते आणतोय म्हणे. अजून तुम्हाला कशा पाहिजे सांगा म्हणे, तशा आणतो म्हणे मी. हा, करिश्मा जवळच्या साड्या गिड्या चांगल्या आहे, साड्या मस्त आहे तिच्या जवळच्या. तर मग मी लावली, मी 2 लावल्या. मनीषासाठी लावतो एक, अजून मनीषाची लावून टाकतो. तिचं लक्षच नव्हतं त्या दिवशी, तिची लावून टाकतो. लावतो ना बाप्पा, लावतो मी. मॅनी लावली तर मग तिला लावायला लावतो ना. पोरीला सांगतो ते लावा. आता तिच्या साड्या गिड्या तिला पाहिजेच ना, माहिती काय, तिला लावायला लावतो. नाही कमलाबाई, सुपारी आणली काय हो? द्या ना जराशी. सांगू सुपारी नाही का म्हणजे? माझ्याजवळ सुपारी सारा सारा असते. तंबाखू पाहिजे काय? तंबाखू आहे माझ्याजवळ. नाही बी सांगू, तंबाखू खातो का मी? नाही, जरासं सुपारीचं खांड तोंडात टाकलं की जरा बरं राहते, म्हणून म्हटलं आणलं असं तर द्या म्हणून. घे ना, माझ्याजवळ आहे ना, घे घे घे. नाही बी बापा, झालं का नाही व सुपारी गिपारी खाणं, तंबाखू खाणं झालं का नाही? उठा ना बापा व. चल बापा, उचलू टोपलं, उचलू. चलू इंदिरा, चलो आपण. नाही आता बी सांगू, आता किती 5 मिनिटांनी झाले व. पाणी पिलं जराशी सुपारी खाल्ली व. करून राहिलो ना बापा. चला नाही बी घुसला बरं टोपल्या. चला चल बापा. नाही हे ना का सुपारी गिपारी खात नाही काय? घे ना पाणी गिरी, घे ना सुपारी, घे ना. झालं माया, झालं सुपारी झाली, पाणी झालं, सारं झालं माया. चला बरं, घ्या बरं, घ्या ना माया, घ्या ना. बाप्पा लय परीक्षा पाहता बापा तुम्ही, किती बोलायला लावता व. बापा रोजचं काम आहे ना आपलं हे. शांत कांताचं नाव काय? कांता काय तो? पुष्पा, इंदिरा, चल ना व. उठा ना बापा, उठा ना. चल बापा, चल जराशी बसू देत नाही. थांब ना जराशी. 5 मिनिटं बसू देत नाही हो. 5 मिनिटं म्हणून राहिली. का हो कमला, 5 मिनिटं म्हणून राहिली? सांगा तर, घरातूनच तर उशिरा निघालो आपण. नाही बी इकडे मग तुमचं 4 नाही वाजत बापा. बापा लगेच तुमचं सुरू होऊन जाते मग. घडल्या रिकाम्या करवं, पाणी पिऊन घ्यावं, सुरू होऊन जाते मग तुमचं. नाही बी चल बापा. हेमा आत्याबाईचं संग येणं म्हणजे ज्या वावरात हेमा आत्याबाई असं ना तिथं जास्त नाही लागत. 5 मिनिटे बसून येत नाही. नीरा म्हणजे अशी का बघ उभीच राहते. नाही बी सांगू आता. 5 मिनिटं म्हणते अजून काही 5-10 मिनिटांनी उठावा, उठावा. जेवायला बसले का अजून अर्धा घंटा गेला मग तुमचा. अर्धा घंटा तर कुठंच जात नाही. मग ते जेवण झाल्यावर मग तुमचे अजून हे राहते ना, अजून राहते मग पान सुपारी तंबाखू. होते का तुमचं लवकर? नाही चल बापा, चला चला उठावं, घ्यावं. टपले घ्या आपल्या आपल्या, चला. बापा काय काय आणलं? माहिती भाकरी आहे, उडदाची भाकरी आहे का माया? हो उडदाची भाकरी घे ना. आज उडदाच्या भाकरी गेल्या होत्या. आणि याची भाजी आहे. कालची आपण खुल्ले हरभऱ्याची भाजी आहे, घे ना. मी पोळ्या आणली, पोळ्या, वांग्याची भाजी आहे, चटणी आहे, घे ना. पोळी गिडी घ्या, वांग्याची भाजी घ्या, साऱ्याचं घ्यावं. नाही आणली, टमाट्याची चटणी आहे, भाकरी आहे. मला पोळ्या घे नाही आवडत बापा, मला भाकरच आवडते. का घे ना, वाढ ना शांत, तिकडे दे ना ताईले, दे बरं तिला चटणी गिटणी लागते. घेते ना आपल्या आपल्या हातानं. काही तर काय आपल्याला पंगत बसा लागते की. घ्यावं, घ्या बरं, करा बरं सुरू. मंजू ते बरं कुठे बरं आणले तुम्ही? काकू खाल्ले मी, काम करता करता सारे बरं घेतले खाऊन. नाही बे सांगू, जेवासाठी ठेवणं तर लागत घेऊ. सारे घेतले म्हणते खाऊन, सांगू हे. जाऊ काय मग मी, इथंच तर झाड आहे. आणू काय जराशी, आणू काय अजून? तुम्हाला जर बोललो नाही ना काही तर बापा, तुम्ही तर बस नाही ना. कास्तकाराचं काही विचारच नाही ना, कास्तकाराचं मरण आहे. तुम्हाला बोललो ना तर लस करता बापा. आल्यापासून पाहून राहिली तुमची मजा मी. जेवण आता एवढं मोठं का जेवण आहे, एवढं मोठं काय पाहिजे बरोबर गिरा. हे बा तुमचं काम झालं ना की घर जाता जाता मग जा बापा, त्या बोरी खाली जा का कुठेही जा, काम करा पहिले तुम्ही. अक्का त्या डब्यात काय आणलं? डब्बा उघड, डब्बा उघडलाच नाही अजून. हो लाडू आहे त्याच्यात, घे ना. गंगा देऊ तिकडे डब्बा. नाही बे भाजी भली मस्त झाली हो पुष्पा. पुष्पाच्या हाताला चव आहे बापा. गुलाबजामुन मस्त होते त्या दिवशीचे. कायचे होते गुलाबजामुन? मला सांगू कायचे होते म्हणते गुलाबजामुन खावायचे. मग घरी नव्हते केले, मी आणले होते, विकत आणले होते. गुलाबजामुन खावायचे असते मला माहित नाही का बापा. सांगू आणि म्हणते काय गुलाबजामुन खावे. पण कायच्यासाठी होते म्हणून राहिली मी. कायचे गुलाबजामुन होते, कोणत्या खुशीत दिले होते असं विचारून राहिली मी. गुलाबजामुन पाहुणीचे होते ते नाही का पुष्पा काकू? कांता काकू आल्या होत्या, अभिजित, त्याचे होते वाटते ते गुलाबजामुन. येणं आणून दिले होते, मला सांगितलं तर येणं गुलाबजामुन देऊन दिले म्हणून. बापा कांता आली तुझ्या घरी का? कायची पाहुणे हो? नाही गुलाबजामुन घेऊन काय बापा, काय होय नवन म्हणजे नवीनच ऐकून राहिली मी. नवनच ऐकून राहिले बापा. का नाही ऐकलं जरा सग मला येणं सांगितलं, बुडेबानं सांगितलं त्या दिवशी. म्हणे का असं म्हणे कांता गेली म्हणे पुष्पाच्या घरी, आणि पोरासाठी पोरगी पासाठी रिंकूसाठी गेली म्हणे. बरोबर आहे का हो? नाही त्याला म्हटलं बापा असं होऊच नाही शकत म्हटलं. काही तुम्ही काही सांगता काय म्हटलं, चुकीचं ऐकलं म्हटलं तुम्ही. कोण सांगितलं म्हटलं तुम्हाला? नाही सांग, बुडेलाच कल्ला केला विचारे. का हो खरंच काय हो? तुला विचारायची हिंमत नव्हती बापा माझ्यात. म्हटलं काय विचार, मग अजून हे म्हणा का तुला माहित नाही काय?
कसं आहे काय आहे काय कांता माझ्या घरी काय लिहिन म्हणून मी गोष्टी निघाली. मला माहित होतं जरासं. का खरं आहे का? नाही हो ना, आल्या होत्या ना, आले होते ते, आले होते सीताराम भाऊ होते आणि पोरगं होतं संग. रिंकूसाठी आले होते मागणी घालासाठी आले होते. पण बिचारे आता आमचंच काही झालं नव्हतं, बोलणं नाही, ठरलं नव्हतं काही नाही. आम्ही लई विचार केला बापा, साराच विचार केला ना, म्हणून तुम्हाला कोणाला काही सांगितलं नाही. तर म्हणून त्या दिवशी त्याला जेवायला बोलावलं होतं. मग आता उभ्या थोडी गोष्टी होत असते. त्याला म्हटलं मग घरी या, म्हटलं आमच्या घरी बोलू म्हटलं. सीताराम भाऊ अक्काच्या घरी गेले म्हणे आणि त्यानं सांगितलं की असं असं रिंकूचं लग्न करून राहिले तुम्ही, तर पोरं बिरं पाहायला येऊन राहिले आणि आमच्या घरी पोरगं आहे. मग काय हरकत आहे बा? सगळं चांगलं आहे, आपण एकमेकीला चांगलं ओळखतो, आपलं सगळं माहित आहे आपल्याला, गावातलीच पोरगी आहे, पोराली तुम्ही ओळखता, सगळं आपल्याला माहिती आहे आपल्या एकमेकाच्या घरचं. तर मग काय हरकत आहे का बा? असं काही पहा म्हणे, गोष्ट काढून पहा म्हणे तुम्ही. मग अक्कानं मग आम्हाला सांगितलं. मग आम्ही रिंकूला विचारलं विचारा. मग ते बोललं पहिलं घरात सर असं तसं असं आहे म्हणून. अभिजितची पसंती होती, अभिजितनं सांगितलं म्हणे का इकडे तिकडे पोरी पाहून राहिले, तर मग गावातली पोरगीच आहे, मग काय मग इकडे तिकडे पाहता असं तसं असं झालं होते. मग आता त्या दिवशी बोलायला भेटायले म्हटलं मग घरी या म्हटलं. मग घरी मग त्याच्यासाठी चांगलं जेवण घेऊन सारं केलं. मग आता त्यानं तर पसंती तर त्याची आहेच. मग आम्ही सांगितलं बाई आमची पसंती आहे म्हटलं. मग कायला नाही म्हणावं? सारं तर बरोबर आहे, आपल्याला माहिती आहे पोरगं चांगलं आहे, सारं चांगलं आहे, घरदार माणसं आपल्याला सारं माहिती आहे. तर मग आम्ही बी म्हटलं मग हो म्हटलं आम्ही. मग आता अजून मग आता त्याच्या घरचे पाहुणे काही आपल्या घरचे पाहुणे आता बसतील बैठक, हे ते कसं काय ठरवायचं लग्नाचं. तर ते अजून हाच आहे. तर म्हणून ते गुलाबजामुन मी तुमच्यासाठी आणले होते बिचारे. मी तुम्हाला सांगणारही होते हो, ते काल याच्यामध्ये आपण किट्टीत भेटलो नाही का, ते याच्यात भिशी माझ्या किट्टी म्हणते, भिशी म्हणते काय म्हणते त्याला, त्याच्यात भेटलो नाही का आपण. तर मी सांगणारही होती, पण बिचारे मग कांता होती. मग मला वाटलं मग अजून तिला राग घेईन म्हटलं का पाय ना कशी गुलाबजामुन वाटून राहिली असं तसं. तर मग मी काही बोलली नाही बे, म्हणून मी चुपचाप मग गुलाबजामुन तिथं ठेवून दिले. म्हटलं खाऊन घ्या तुम्ही आता. तर मी तुम्हाला त्याच दिवशी सांगणार होते, सांगायला झाली होती मी. नाही पण हो सारं बरोबर आहे म्हणून राहिली का हो कांता? कांता त्या घरी आली बोलली त्या संग नाही मी जेवण घेऊन गेलं म्हणतो. नाही कांता तयार झाली नाही लग्नासाठी, कांताला पसंत आहे. नाही मी सांगू कांता तयार झाली नाही हो. मी तसंच म्हणा, आता कांताचं आताच बिघडलं बिचार. त्याचं पहिलं तर सगळं चांगलंच होतं ना हो, एवढंच बिघडलं बापा तिचं. त्या भांडणापासून बिघडलं तिचं. त्या वावरातलं इंदिरा पडली त्या भांडणापासून तिचं लयच बिघडलं. नाही भल्ली राग ठेवते बापा म्हणा, भल्ली राग ठेवते. आम्ही तोच विचार केला बाई, हे माणसं सारे म्हणते तुमच्या बायकाची भांडणं तुम्ही तिकडे ठेवा म्हणते. त्या पोरीचा काय गुन्हा आहे म्हणते, त्या पोराचं काय म्हणते. एवढं चांगलं सगळं चांगलं आहे, आपल्या नशिबानं सगळं चांगलं भेटून राहिलं, आपण काय हे करा म्हणते त्याला. जे काय असतील म्हणते तुमची भांडणं गिणं तुम्ही तिकडे ठेवा म्हणते. ते माणसं काय करून घ्यायला तयार नाही बाबा. कायची भांडणं आहे म्हणते तुमची म्हणते. एवढे एका ताटात खात होते म्हणते, आता कायची भांडणं आहे म्हणते. आता तिच्याकडे काय उत्तर आहे? तिच्याकडे उत्तर नाही, आपल्याकडे उत्तर नाही. आता होईन बी आता लग्न गिकून आता होतेच म्हणजे आता सारखंच आहे. सारखंच आहे. पोराचं मन आहे, पोरीचं मन आहे, सारेच मन आहे. आता आमचंही मन आहे, त्याचं आहे, आमचं आहे. मग आता झाल्यावर होईन बी आता हळूहळू साऱ्या गोष्टी होते बरोबर. मग आता काय होतं राग किती राग ठेवणार आहे म्हणत नाही मग. आणि रिंकूचा काय राग करण होते. रिंकू होऊन गेली तिच्या घरात, आता काय राग करण. पापा किती लाड करते ते रिंकूचा, पाहिला नाही की लहानपणापासून. रिंकूचा लय लाड केला तिनं, ते काही राग नाही करणार बी रिंकूचा. आम्ही जरा हाच विचार केला आणि मग म्हटलं बाई हो म्हटलं. मग आता नाही तर काय तर बरोबर आहे ना. आता बायकाच्या भांडण लेकराचं काही नाही करायला लागतो. आणि नाही एवढं कोणते भांडण आहे बापा, कोणते भांडण आहे काहीच नाही ना. कायचे भांडण आहे हो. आम्ही तोच विचार केला. मग म्हटलं तर आली ना विचारते, आली ना आपल्या घरापर्यंत. बोलावलं तर आली नाही किती. मग आपण काही असं हे करावं. त्या लेकराच्या याच्यासाठी तर आपल्याला ऐकाच लागते ना, मग करायला लागत काय. पाय अजून जेवण राहिल्या, झालंच नाही का जेवण? कायच आणलं भाज्या गिच्या वाजता तिथपर्यंत येऊन राहिला जेवाचा. नाही पाय भाऊ आले शेवटी. मला वाटलंच होतं मला येतीलच म्हणून. बापा का हो घंटा लावतेच नाही लावत. जेवा बापा जेवा, सारं उचला पटापट घ्यावं, घासा घ्या, चला गोष्टी कमी करावं. झालं जेवण घेऊन बापा, वाशून राहिलं ना भाजीचं, वांग्याच्या भाजीचं तिथपर्यंत वाशून राहिलं. आला आता आधी तेल टाकायला पुण्यावाण्याचा. झालं का तुमच्या वाराचं किती राहिलं मग अजून? मला पाहिजे ना. माया हरभरा वाढून राहिला ना. थांब रे बापा, तुला थांबा लागते जरासं. अजून 2 काम आहे आमचे, घेऊन ठेवले आम्ही. होके पहिलेच यायचं 2 दिवसाचं काम आहे अजून, आणि मग अजून 2 काम आहे. आता मी तुम्हाला पहिलं सांगून ठेवलं होतं माझ्या वारात पाहिजे म्हणून, उद्यापासून पाहिजे म्हणून. नाही सर तुम्ही एका जागी जाता. 3-4 बाया तरी द्या मला, 3-4 असल्या तरी लय झाल्या. नाही सांगू आता, पहिलं सांगून ठेवलं म्हणते बापा पाहतो ना. चालेल देतो ना, पाहतो आता. आजचं यायचं किती राहते काय राहते, उद्या इकडे किती बायका पाठवा लागते. काही बायका तिकडे दिन पाठवून. आणि तुम्ही थांबा 2 दिवस थांबा तुम्ही, मग साऱ्या तुमच्या तिकडे देतो. मग आता अजून 2 दिवसावर गेली बाबा गोष्ट. सांगा तुम्ही ते सांगायला चालू होतं ना की उद्या कोण येते म्हणून, किती बाया देता म्हणून तुम्ही, म्हणून आलो मी एवढ्या दूर. बाय आता 2 दिवसांनी काय होऊन राहिलं बापा, थांब ना आता जरासं. देतो ना, नाही म्हणून राहिली काय, देतो ना. आता अजून 2 दिवसावर गेली गोष्ट. उद्या येऊ का अजून? उद्या तुम्ही अजून आठवण करून द्याले.
सांग माहिती आता काय काय लोकांचे काम सोडून याचं काम करा काय आता सांगून राहील तर ऐकून नाही राहिलं. हा या मग तुम्ही उद्या 2 दिवसांनी तुम्हाला मी बाया देतो. पाठवतो मी तुमच्या इकडे. हा बाहेर द्याच मला तुम्ही, पण तुम्ही राहायचं सांग. हा तुम्ही मायावरात राहायचं, तुम्ही दुसरीकडे नका जाऊ. मायावरात तुम्ही ये जा. भलं छाकटाय त्याला माहिती आहे. हे मी तिकडे असली की मग कोणाची काही हे नाही म्हणून उभी तर राहू देत नाही, बसवत देते जराशी. सुपारीचं खांड नाही खाऊ देत. याला तेच पाहिजे ना, तेच पाहिजे यायला. नाही ना मजुराच्या मागं फिरत आहेत. याला हात करून लावला, त्याला हात करून लावला, याच्यात काय आहे त्याच्यात काय आहे. आता हे भाजीचा वास घेत की तिथपर्यंत आलो म्हणते. भाजीचा वास द्यायला म्हणते. चला हो, चला उचला बरं, उठा हो. कायच होते 2 दिवसात नाही होत. घंटा जेवायला बसते बायका. होते का 2 दिवसात? हा 1 दिवस अजून लागते उभारीचा. ते तर आहेच. ऐकते काय ना शिद्र गिद्र त्याच्या. चला हो, या हो.